काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाम जवळील बैसरन व्हॅली येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालंय। 22 एप्रिल 2025 ला झालेल्या या घटनेत 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता। या घटनेच्या स्मृतिदिनी परिसरात भावनिक वातावरण पाहायला मिळालं। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। आता बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। बैसरन व्हॅलीच्या जखमा आजही ताज्या, 26 शहीदांच्या आठवणीत देश भावुक। गेल्या वर्षी 22 एप्रिल 2025 ला बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केलं होतं। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते। या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला होता। या घटनेच्या पहिल्या स्मृतिदिनी लीडर नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या स्मारकाजवळ स्थानिक नागरिक, प्रशासन आणि पर्यटकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। या स्मारकावर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांची नावं कोरण्यात आली असून परिसर शांतता आणि आदराने भरलेला दिसत होता। या घटनेनंतर मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखली जाणारी बैसरन व्हॅली अद्याप पर्यटकांसाठी बंद आहे। त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलाय। हॉटेल व्यवसाय, गाईड्स आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे उत्पन्न लक्षणीय घटलंय। या पार्श्वभूमीवर चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून घाटी पुन्हा खुली करण्याची मागणी केली आहे। स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यटन सुरू करणं गरजेचं आहे। पर्यटन बंद असल्याने हजारो कुटुंबांवर परिणाम झालाय। घाटी पुन्हा सुरू झाली तर स्थानिक अर्थव्यवस्था पुन्हा उभारी येईल। बैसरन व्हॅली आजही दुर्दैवी घटनेच्या सावठाखाली असली तरी स्थानिक लोक शांतता, स्थैर्य आणि पर्यटन पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करतात। आता प्रशासन पुढे कोणता निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।